स्वाती आकाश कहाणीच्या पहिल्या भागात आपण पाहिलं, सुनील पाटील यांनी कुण्या कार्यक्रमासाठी आपल्या 2 मित्रांना घरी बोलवलं होतं. येण्यासाठी त्याने विमानाचं तिकीट पाठवलं होतं. तिथं दोघं मित्र पोहोचतात. त्या घरात आनंदी आनंद असतो. अनुराधाचं लग्न जमण्यासारखं त्यानं त्या घरातल्या वातावरणाला चांगलंच उत्साही बनवलं होतं. तो कार्यक्रम काय होता ते या भागात. अनुवाद गेल्यानंतर रजनी बाहेर आली. मग दीर आणि वहिनींची जुगलबंदी सुरू झाली. रजनी चिडते माहीत होतं. सुधीर मुद्दामून चिडेल या विचाराने बोलत असतो. सदानंदही त्याला इशारे करत असतो. आणि बोल, काय बोलायचं होतं का तुही? घाबरतोय? नवरा सांगत होता गरहाणे किती छडते म्हणून, किती त्रास देते, काय काय सांगत होता. बायकोची गरहाणे, मला तर विश्वास नाही बसत. इतकी सुंदर बाई आणि नवरा बोलतो काहीही. तुम्ही बोलायचं असेल तर बोलून घे, पण तोंडावर बोलायचं. घाबरायचं नाही सुनीलसारखं. आपल्याला थोडी राहायचंय, बरोबर? की काही देणारे वहिनी, आता तू तर बोलणार नाही, कारण आलीये ती, का तूही घाबरतो? सदानंद सुधीरला डोळे मारत मारत बोलत असतो. सुधीर परमार, मी कशाला घाबरू? मी वाघ आहे का मेमना आहे सुनीलसारखा? सुनील, तू कशाला घाबरशील? बहीण आहे तुझी. दोघी बहीण भाऊ मिळून जातात. सुधीर परमार, इतकी सुंदर बहीण असती तर मारला असता लोकांनी मला. आणि तूही सावध रहा, नवऱ्यालाही मारता बरं. आणि बहीणनाही सांगून ठेवतोय, पहिले भेटली असती तर आमची वहिनी आहे, तुझी वहिनी राहिली असती. पण हुशार होता तू, दाखवली नाही जोपर्यंत आई नाही झाली. रजनी आई झाली तर काय झालं? भाऊजी अजूनही करू शकते मी तुम्हाला. रावजी, पण फोन लावा. सुनंदाला कळवा आधी. मी तर आहे राजे, ती सोडते का पहा. सुनील नाकापेक्षा मोती जड नको करू, नाहीतर नाक राहणार नाही. सुधीर परमार अशा संकुचित माणूस जो बायको तयार आहे तरी नाही म्हणतो. सुन्या, एक कळत नाही रे लेका, काय खजाना सापडलाय तुला? कधी चहा पाजला नाही, आज विमानाचं तिकीट. कशाला बोलताय? माझ्या नवऱ्याला कुणाकडून काही घेणं आवडत नाही. पैसे देणं आवडत नाही म्हणा वहिनी, घेणं आवडत नव्हतं का? आईस्क्रीम खायला आम्ही घेऊन जायचं आणि पप्या हा घ्यायचा पप्पू. पण चहा नाही पाजला कधी इतकं करून, आणि वरतून बायको म्हणते घेणं आवडत नाही यांना. तुमच्याकडे भांड्यात बनत असेल, आमच्याकडे बंबानं चहा बनतो. थट्टा करतोय तो. तू कशाला अंगावर घेतेस? मला बोलतोय ना तो, आणि खोटं बोलतोय. रजनी, मोठ्या गोष्टी सांगू नको. कुणाजवळ करते आहे तो सध्या? 100-200 लोकांना चहा पाजत असेल दिवसभरात. आणि काही काम चालू असलं तर मजुरांना एकाच दिवशी 4-4दा चहा पाजावा लागतो. आणि पैशाचं म्हणशील तर आपण वर्षभरात कमवतो तेवढा तो महिन्यात कमवत असेल. आणि सांगते आहे त्याला, बंबानी चहा बनवतो. रजनी पाटील भाऊजी, चुकलो असेल तर माफ करा, पण माझ्या नवऱ्याला बोलत होते तुम्ही. मला नाही आवडत यांना बोललेलं. मला वाटलं तुम्ही जास्त बोलता आहे, म्हणून बोलले मी. आपण बोलावं यांना तर काही वाटत नाही, काहीही बोललं तरी. मान अपमान ठेवायला पाहिजे ना. यांना काय माहीत, वाढदिवस असला तर. आमच्या गावाबरोबर इतर गावही जेवू घालायचे आणि चहा पाजायचे. नाही, चहा पाजायचे नाही, तुम्ही बोलले 2 दार. सदानंद शिंदे पण त्याला कुठे करतो. मूर्खाला तुम्हाला बोलतो आहे. मूर्ख आणि हो नाही वहिनी, सुंदरबाईचं काही चुकलं नाही. आणि चुकलं असेल तर निर्णय चुकला तुमचा. चुकीच्या माणसाची लग्न केलं तुम्ही. 4 लोकांमध्ये बायकोला बोलतो. मी असतो त्यांच्या जागी तर म्हटलो असतो की नशीबवान आहे तू. गोड आवाजात माझी बायको काही बोलते आहे. तुमचं असं बोलणंही मस्त वाटतं. तुमच्या तोंडून असं ऐकलं की राजे रजवाड्यांच्या गोष्टी आणि त्यांचे थाट काय असतील याची जाणीव होते. राजे यांच्या गोष्टी ऐकायला आवडतर होते आम्हाला, पण पाहिले नव्हते. फक्त गोष्टी ऐकल्या होत्या. पण सुनेच्या कृपेने बसतो आहे त्यांच्याबरोबर. वहिनी बोला, मला मस्त वाटतं तुमच्या तोंडून. तुम्ही रागाने बोलता, असं वाटतं की धर्मेंद्र म्हणतोय तेच खरं आहे. गुस्से में और हसीन लगती हो. हेमा मालिनीला म्हटलं तेच खरं आहे. कुठेच लागत नाही हेमा मालिनी तुमच्यापुढे. सुनील, पाटील मारेल रे ती हेमा मालिनी ऐकलं तर. कुठे ती, कुठे ही? आणि तू ग बोलू नको म्हटलं होतं त्याला. पण आता मीच म्हणतो, बोलू नको त्याला काही. मारायच्या लायकीचा आहे तो. खांद्यावर बसवला तर कानात. रजनी पाटील, चांगलं बोला ना. किती घाण बोलता तुम्ही भाऊजी. नाराज नको व्हा म्हटलं. हुशार माणूस आहे, पण काही कामाची नाही हुशारी. कशी कशी शब्द वापरतात. त्यांच्याकडून मी सॉरी म्हणते तुम्हाला. सुधीर परमार, मूर्ख माणसाशी लग्न केलं तुम्ही म्हणून तुम्हाला ऐकावं लागत आहेत. माझ्याबरोबर असतात तुम्ही तर. सुनील पाटील काय केलं असतं कुत्र्या
काय प्रलोभन देतोय तिला, सुनंदाला? काय देतोय रे? नेहमी बिचारी तुझ्या नावाने बोटे मोडत असते. कधी समाधान नसते बिचारीचे. एवढी चांगली असून हा रजनीच्या मनात भरवतोय, असं करीन आणि तसं करीन. घरी करते काय करायचंय ते. सुधीर परमार, सुनंदा आणि तू दोघं सारखे आहे. सेवेचे काही मोल नाही तुम्हाला. वहिनी, तुम्ही आशाला प्रेम करतात. मी इतकी सेवा केली असती, पलंगाखाली उतरू दिले नसतं तुम्हाला. आम्हाला कदर आहे तुमच्या सौंदर्याची. आणि हा घाबरतो आहे कुठेतरी. तुम्हाला तुमचं मूल्य कळलं तर राहणार नाही अशा माणसाबरोबर. तुमचा नवरा इन्सिक्युअर होतो आहे. त्याला माहीत आहे त्याच्यापेक्षा राजभिंडी आहे ना, आणि तो आहे कुठेतरी कमी. बायको परक्याबरोबर इतका प्रेमाने वागते, आपलं समजते. हा मित्र असून कुत्रा म्हणतो. सांगा त्याला काहीतरी तुमच्या भाषेत. तुम्ही समजदार आहे, समजावा मूर्खाला. रजनी पाटील, काय सांगू भाऊजी, सांगून सांगून थकली मी. कदर करा माझी. तुम्ही उशीर केला हो. भेटली कदरदान, पण धूडधान गाल्यावर भेटली ना भाऊजी. पहिले सांगितलं असतं तर तुमच्याशी लग्न केलं असतं मी. मला का नको होते? काय म्हणाले होते तुम्ही ते, राजबिंडे का काय ते? सुनील पाटील, लाज वाटू दे. लग्नासारखी मुलगी आहे तुझी आणि कुणाच्या नांदी लागते आहे? काय बोलतो हे विचारायचं तर आणखी बोलेल असं करते आहे. काही देणार नाही तो. राजनेतापेक्षा मोठा नेता आहे. आश्वासन देतो फक्त. तू काय बोलता आहे असं म्हणायचं तर सांग. लग्न केलं असतं त्याला प्रोत्साहन देते आहे मूर्ख. रजनी काय बोलले भाऊजी चुकीचं? सर्व पलंगावर बसल्या बसल्या देणार होते ते मला उतरू देणार नव्हते. तुमच्यासारखं नाही पलंगावर मागता सर्व. सुधीर परमार पलंगाखाली उतरू देतो हा मूर्ख. मी असतो तर असं नसतं वहिनी. खूप सेवा केली असती तुमची. पलंगाखाली उतरू दिलं नसतं. सुनील पाटील, बायकोची सेवा कर. वहिनीची सेवा करायला मी आहे. कशाला जळतो? माझ्या सुखी संसारात खोड्या करतो. सुधीर परमार, काही नाही. तुझ्यात पण वहिनीला पाहून वाटतो हेवा. देवा रे देवा, हुरके पेहलू में लंगूर और उसके मुंह में अंगूर. कुणालाही हेवा वाटाव्या अशा आहे वहिनी तुम्ही. सुनील पाटील, आपल्या भावना आपल्यापर्यंत ठेवा. कशाला मी अशा लोकांना बोलावलं देवा, की मूर्खाला बहिणीच्या नवळ्याचा वाटायला लागला हेवा. कार्यक्रम झाल्यावर थांबू नका बरं. पुढच्या वेळेस येऊन नका हा. रजनी, मी करू देते ना. तुम्ही कशाला त्यांचा विचार करता? सुधीर परमार, कबाब में हड्डी आहे. हा सुनी. सुनील पाटील, हो रे, रजनी बरोबर रहा. माझी तरी हड्डी राहिली, तुझी तर तीही राहू देणार नाही. ती साधी नको समजू तिला. बायको आहे तुझी साधी, हिला समजू नको साधी. 56 इंचाची लागते छाती, बोलू नको आती. मी होतो मी म्हणून समजला का? नाहीतर ती फक्त बोलूनच करून टाकते काळजाचा धुवा. आता करतो म्हणतो सेवा. राहिली बरोबर तर कळलं असतं. काय म्हणतात लोक, जो होता है अच्छे के लिए होता है. पण तुला नाही का ना, दुसऱ्यातल्या ताटातलं चांगलंच वाटतं माणसांना. असती बरोबर तर कळलं असतं. सुधीर परमार, काय झालं असतं नाहीतर? रजनी वहिनी हूर आहे आणि तू लंगूर आहे. भ्रमात नको राहू. त्रास नको देऊ वहिनीला. आता एकट्या नाहीत त्या, दोघं आलोय. सदानंद तुला सांभाळेल आणि मी वहिनीला. म्हणून भ्रमातून निघ. वहिनी, आताही चिंता करू नका. काही कमी पडणार नाही तुम्हाला. मी आलोय ना. सुधीर परमार, काय म्हणाला? 56 इंचाची छाती? तुझ्यासारखे फसवणारे पाहतोय आम्ही. बोलू नको काहीही. सुनील, मी नाहीये भ्रमत. नवरा आहे मी. स्वप्न नको पाहू. तू आहे भाऊ. आपल्या ताटातलं खा, दुसऱ्याच्या ताटातलं नको पाहू. फक्त एकच जण भाऊ. जी रिस्पेक्ट म्हणून तसा दिला नाही पाहिजे तुला. भाऊ म्हटलं तरी चालेल. रजनी, भाऊच म्हण त्याला. रजनी पाटील, नाही हो. फक्त भाऊ म्हटल्या की फिलिंग येत नाही ना, जी फिलिंग भाऊजी म्हटल्याने येते. सुनील पाटील, कोणती फिलिंग आणते आहे? आणि फिलिंगच आणायची आहे तर भाऊजी कशाला, राऊजी म्हण ना. भाऊजी ही इतक्या प्रेमाने म्हणते तू की कुत्रा राऊजी व्हायला तयार झाला. कधीतरी प्रेमाने बोलत जा माझ्याशी. तुला माहीत नाही कशी आहे. हे दोघं मी ओळखतो म्हणून तुला सावध करतोय. आणि भाऊजी नॉर्मल बोलत जा. इतक्या प्रेमाने बोलते भाऊजी की कुत्रा राऊजी समजेल. रजनी पाटील कुठे प्रेमाने म्हणते हो. काहीही बोलता तुम्ही. गाण्यात किती मस्त म्हटलं आहे म्हणू का मी? गाणं येतं मला. या रावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी. सुधीर परमार, वहिनी निर्णय चुकलाय तुमचा. कोकिळेसारखा गळा आहे तुमचा. माणसाला कदर नाही तुमची. मी कदरदान आहे. सौंदर्याचे पारखी आहा मी. चुकीचा जोडीदार निवडला होता तुम्ही. रजनी पाटील, काय सांगू भाऊजी,
सांगून सांगून थकली मी. कदर करा माझी. तुम्ही उशीर केला हो. भेटली कदरदान, पण धूळधान गाल्यावर भेटली ना भाऊजी. पहिले सांगितलं असतं तर तुमच्याशी लग्न केलं असतं मी. मला का नको होते? काय म्हणाले होते तुम्ही ते राजबिंडे का काय ते? रजनी, हो ते दिसतच आहे. तुम्ही नाही माझ्या नवऱ्यासारखे. मित्र आहे पण नाही मित्रासारखे. सुनील पाटील, जा रजनी आत, नाहीतर करतील हे माझा घात. आणि तुम्ही वचनाला जाग साथ. 7 जन्मासाठी बुकिंग आहे तुझी. पुढची जन्मसाथ माझ्याबरोबरच आहे तुझी. प्रलोभनाला बळी नको पडू. अशांसाठी चांगला नवरा नको सोडू. रजनी, जाते आहे मी. घाबरू नका तुम्ही. भाऊजी थट्टा करता आहेत. तुम्ही कशाला सिरियस घेताय हो? थोडी मज्जा त्यांना भेटते आहे. देते आहे मी. तुमची बायको आहे का कमी की घाबरता आहेत तुम्ही? सुधीर परमार सुंदर आहे म्हणून घाबरतो आहे. फसवलं होतं का लग्नाआधी? सुनील पाटील पाहिलं काय विचारतोय? लग्नाआधी फसवायला सुधीर आहे का मी? मज्जा मज्जा. समजशील तू मजा. करून घेतील ते. चांगले नाहीत ते. मुलींना फसवायचे, लग्नाआधी गणपती बसवायचे. रजनी पाटील. रजनी आहे मी. मीही नाही कमी. मला समजतात का कमी? तरी प्रसाद घेतला आहे ना तुम्ही? प्रसाद घेतला आहे ना तुम्ही तरी घाबरतात? सुधीर परमार हो ना वहिनी. दिवस गेले सांगून ठेवलं होतं. लोकांकडे प्री मॅच्युअर बेबी होते. तुमच्याकडे तर खबरनंतर वर्षभरानंतर नावा पाहुणा आला. तुम्ही नाही काय म्हटलं? तुम्ही तुमच्यात आणि कमी फारच सुंदर आहे. तुम्ही पण माणूस चुकीचा निवडला तुम्ही. रजनी पाटील. शहाणा होता माझा नवरा. हात धरायलाही दिला तरी व्हायचा कावरा बावरा. म्हणून घाबरवलं. सांगितलं आई होतीये आणि केला सरळ. पण चुकली होती मी. सुधीर परमार चूक अजूनही सुधरू शकते. अजून जिवंत आहे मी. तुम्ही फक्त हो म्हणा, मग पहा. बोलशील का काही सुनील? तू सुंदर बाईसाठी घेता बरं जीव, म्हणून विचार करून सांग. बोलशील का तू? सुनील पाटील, हो रे, चूक सुधारतोय, करतोय. तू सुनंदा नाही, रजनी आहे. चूक सुधारत नाही, करतोय. सुधारवणार नाही, चूक करशील. चुकी करतो आहे का सुधरावतो आहे? कुठे तू रजनीच्या नादी लागतो आहे? रजनी नाही साधी. सुनंदासारखी ही आहे मारकी. नाही गाय सुनंदासारखी. आहे सुखी तर सुखी राहा. आपल्या ताटात आहे ते शांततेने खा. दुसऱ्या ताटात दुसऱ्याच्या ताटातलं नको पाहू. सुंदर व्यक्ती चेहऱ्यासारखीच मनानं सुंदर असते असं नको भ्रमात राहू. म्हणतो चुकी, सुधारवतो. सुधारवत नाही करतो आहे. तू हिच्या नांदी लागून चांगली नाही ती. सुधीर परमार, कळताय रे कळतंय. कुठेतरी काहीतरी जळतंय. पहिले म्हणत होता आम्ही वाईट आहे. आता इतक्या चांगल्या बायकोला बोलतो आहे. जळतो आहे ना? सुनील पाटील, जीव जळतो रे जेव्हा मित्र असा करतो. येऊ नका पुढच्या वेळेस. सुधीर परमार, जा वहिनी. घाबरतो आहे तुमचा नवरा. घाबरू नको रे सुनील. आम्हाला कळतं. तुझ्यासारख्यांना कधीतरी मिळतं म्हटलंय. कुणी नशीब करी जोर तर कुंदा खंदे चोर. सुनील पाटील कुणाला म्हणतो चोर? तू का मी? पण तुला काय बोलून फायदा? माझा सिक्काच आहे खोटा. सिग्नलवर सिग्नल देते आमची ही. रजनी पाटील, पहा चांगल्या बायकोला बोलतो माझा नवरा. तुम्ही नको घाबरा. सिग्नल क्लिअर आहे माझ्याकडून. हो आहे. तुम्ही सुनंदाचं काहीतरी करा, मग माझ्या मांगमध्ये सिंदूर भरा. जेवण करतानाही असंच चालू होतं तिघांचं. इतकी थट्टा करत होते एकमेकांची की वाटत होतं किती जवळीक आहे सर्वांची. येऊन एक दिवस झाला नव्हता, पण प्रफुल्लित होते सर्वांचे मन. त्यांचे बोलणे चालू असते. अनुराधा येते, मग विषय बदलतो. त्या 2 दिवसांमध्ये बऱ्याचदा बसणं झालं. अणू नसली की 4 मित्र खट्याळ बोलायचे. तसे बोलायला फार आवडायचं त्यांना. रजनीलाही तसं बोलायला आवडायचं. मग तर वातावरण असं व्हायचं की कोण शिकार आणि कोण शिकारी तेच कळायचं नाही. सुनीलला वाटायचं की आपण खेळतोय मित्रांशी मिळून. बोला म्हणायचा, पण म्हटलाय ना, हर एक दोस्त कमी ना होताय. सुधीर वहिनीची टांग खेचता खेचता सुनीललाही प्रसाद द्यायचा. मग चिडायचा सुनील. सदानंद ही संधी भेटली की चौका मारायचाच. त्यांचा तो तू संवाद इतका रंगायचा की पाहणाऱ्यालाही ऐकण्याचा मोह व्हायचा. रजनीही असं दाखवायची की ती लिफ्ट देते आहे दोघींना. मग त्यांच्या गप्पा फार रंगायच्या. त्यातलाच हा प्रसंग एका फुरसतीच्या वेळेस. 2 मित्रांबरोबर सुनील आणि रजनी आणि 2 मित्रांचे संवाद.